नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलचं नाव आहे जयश्री लेडीज टेलर। सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी एकदा सबस्क्राईब करा आणि एकदम सोप्या पद्धतीने ब्लाऊज स्टिचिंग करायला शिका। तर चला आता आपण नवीन ट्रेंडिंग बाही आलेली आहे तर तिची आपण टिचिंग करणार आहोत। तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करू। हे पहा, ही ब्लाऊजची बाही आहे। आपण बाही कटिंग करून घेतलेली आहे आणि ब्लाऊज ठेवताना पण ही सुईची बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे। तर आपण ब्लाऊजची बाही कशी कटिंग केली थोडक्यात सांगते मी तुम्हाला। तर हे पहा, ब्लाऊजची बाही रुंदी, या ब्लाऊजची बाही रुंदी आहे बाही लांबी आहे 8 इंच आणि बाही रुंदी आहे या ब्लाऊजची हे पहा इथपर्यंत 11 इंच बाही रुंदी आहे। तर आपण हा मधला 1 इंच भाग जास्त घेतलेला आहे इथं। हे पहा 1 इंच, हा 1 इंच जास्त घेतला आहे आणि त्यानंतर आता आपण इथे रेष मारून घेऊ। पहा सरळ 1 इंच, हा आपला सेंटर, हा मधला इथं हा सेंटर आहे आपला, याला पण आपण एक रेष मारून घेऊ। हा आपला सेंटर इथं आणि इथून परत 1 इंच या साईडला घ्यायचं। हे पहा इथे 1 इंच आणि ही पण रेष आपण मारून घेऊ सरळ। आता यानंतर आता आपल्याला प्रथम इथं शिवून घ्यायचं आहे 1/2 इंच। हे पहा आपण प्लेट बाही पण म्हणू शकतो। नवीन ट्रेंड आलाय, म्हणजे कमी कपड्यामध्ये सुंदर नवीन ट्रेंडिंग तेच घालण्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि कमी ब्लाऊज पीसामध्ये पण होते ती जाईल तयार। त्यानंतर आता इथे कडेला शिवून घ्यायचं, ते 1/2 इंचाची टिप टाकायची। साईडचं आधी आपण पूर्ण स्लीव कवर शिलाई वगैरे घालून आता ही तयार करून घेतली आणि आता आपल्याला याला डिझाईन करायचे। तर पाहू शकता आता तुम्ही, हे थोडे एक्स्ट्रा निघले, आपण कट करून घेऊ। हे एक्स्ट्रा ठेवायचं नाही, बाही जोडायच्या आधी हे कट करून घ्यायचं। आणि आता आपल्याला इथं परत आता असं सेंटर काढायचा आहे बाहीचा। पहा हा सेंटर, सेंटरच्या इकडे 1 इंच, मगाशी आपण खुणा केल्या त्या पुसून गेल्या, इथे 1 इंच सेंटरच्या इथं रेष मारायची आणि इकडून 1 इंच। तर आपण इकडून इथं सुईच्या बाजूने करून घेऊया, इथे 1 इंच आणि इकडे 1 इंच असं। आणि इथे खाली काय करायचं मैत्रिणींनो, आता हा आपला सेंटर आहे ना, तर इथं आपण रेष मारून घेऊ शकतो। हे पहा असं
हा सेंटर आहे आपला, हे पहा, हे पहा असं सेंटर काढून घेतला. त्यानंतर आता पहा इथं आपल्याला काठ किती इंच आहे आपला, 3.25 इंच. तर हे पहा 3.25 इंच. तर काय करायचं आपल्याला, पहा इकडे 1 इंचाची खूण करायची, इकडे पण 1 इंचाची खूण करायची, हे पहा. आणि इकडे तसंच इथं शेजारी पण 1 इंचाची खूण करून घ्यायची इकडे, आणि इथे पण हे आपण 3.25 इंच घेतलं आहे पहा. आणि इकडे 1 इंच, इकडे 1 इंच, इथे 1 इंच, इथे 1 इंच. आणि आता इथं आपल्याला रेष मारून घ्यायची आहे बघा मैत्रिणींनो, एवढीच या काठापर्यंत. इथं पण तसंच रेष मारून घ्यायची. आणि आता आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणींनो, हा भाग उचलून आहे ना इथं आणायचं आहे पहा, याच्यावर टेकवायचा आहे हा भाग. इथे लक्ष द्या आता. आणि इथं आपल्याला टिप मारून घ्यायची, हे पहा अशी सरळ टिप मारून घ्यायची इथे उचलून आणून. सेंटर पाशी आपण तो भाग उचलून आणलेला आहे. आता हे सेंटर पाशी आपण हा भाग उचलून इथं टाकला. आता हा दुसरा उचलून तो पण इथंच आणायचा आहे पहा, आपल्याला सेंटर पाशी आणायचा आहे. हा हे पहा याचं सेंटर पाशी आणायचा आणि याला पण टिप मारून घ्यायची, पहा. इथं परत असं थोडंसं लागलं तर मारून तुम्ही परत रिटर्न खाली यायचं आहे. आता इथं पहा मैत्रिणींनो काय करायचं आहे आपल्याला, हे पहा इथं आपल्याला आता ही जी घडी पडली ना, ही घडी दिसते का तुम्हाला, ही घडी आपल्याला अशी विरुद्ध दिशेला पलटी करून शिवायची, हे पहा. आणि अशी इथं टिप मारून घ्यायची. इथे लागले तर तुम्ही शेजारी अजून 1 टक्स घेऊ शकता, असे 2 टक्स घेऊ शकता, जेणेकरून आपले स्लीवची डिझाईन छान दिसेल. हा पहिला टक्स असा होता ना, याला फक्त विरुद्ध दिशेला फिरवायचा आहे आपल्याला असा. आणि इथे 1 टक्स घ्यायचा आहे त्याच्या शेजारी परत एक. तर ही आपली नवीन ट्रेंडिंग स्लीव आली आहे, ती शिवलेली आपण अशी. आणि इथं आपल्याला आता एक बटन टच करायचं. खूप छान दिसते ही स्लीव घातल्यानंतर. हे पहा इथे एक बटन लावून घेऊ आपण. एकदम सोपी आणि सिंपल कमी कपड्यामध्ये ही स्लीव तयार होते मैत्रिणींनो. आणि तुम्हाला काहीतरी वेगळं 100% आवडणार. हे पहा ही बटन आता आपण इथं टच करून घेणार आहोत. आणि नवीन ट्रेंड आलेला आहे, खूप छान वाटते ही स्लीव, एकदम सोप्या पद्धतीत. नक्की ट्राय करून पहा. खाली आता आपण 2 गाठी मारून गावात टच करून घेतलं आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही, किती छान लुक आला आहे आपल्या स्लीवला. अशा प्रकारे ही स्लीव आहे. अशाच प्रकारे आपण दुसरी स्लीव शिवून घेऊ. किती सुंदर लुक आलाय. आणि आता ही ब्लाऊजला अशी आपण बाई जर अशी जॉईन केली ना, तर हे पहा अशी सुंदर दिसेल. कशी वाटली तुम्हाला स्लीव? छान आहे ना. या प्रकारे आपण दुसरी स्लीव शिवून घेऊ. आता आपल्या दोन्ही पण स्लीव तयार झाल्या आहेत शिवून.
आणि आता आपण जोडून घेऊ. तर हे पहा, आता आपलं पाठीचा भाग पूर्ण शिवून झालाय. मी याला पण आहे पाहाचा गळा सुंदर शिवलाय. हा पण नवीन ट्रेंडिंग गळा आहे, पाहू शकता. आणि आता आपण याला ही बाही जोडून घेऊ. तर हे पहा, आता आपल्याला बाही जोडताना पहिला खोलवा गोलवा चेक करायचा आहे. तर हे पहा, आता हा आपला खोलवा म्हणजे बरोबर आहे ही पुढची बाजू आणि ही मागची बाजू. तर जोडताना आपल्याला बरोबर ह्या सेंटरपासून बघा, हे आपले मधला सेंटर इथं ठेवायचा आहे बरोबर. हे बघा, हे सेंटर इथं ठेवायचा बरोबर, सेंटरला सेंटर. आणि हे असं चेक करून घ्यायची बाई आपली पुरती का नाही. हे पहा, आणि आपली बाई बरोबर पुरती आहे. तर आता आपण जोडून घेऊ. पाव इंच अंतर ठेवून बाई जोडून घ्यायची. जोडून झाल्यावर तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर लुक येतो या स्लीवला. आणि आपल्या कमी कपड्यामध्ये नवीन काहीतरी ट्रेंडिंग आपल्याला घालायला मिळतं. तर खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करून पहा. आता आपली डबल टिप मारून झाली आहे. हे पहा किती छान आपली स्लीव टिच करून झाली आहे, पाहू शकता. पहा, आणि छान लुक पण आलाय. आता आपण याला फिटिंग करून घेऊ. आणि पाहू शकता आपली ब्लाऊजला फिटिंग वगैरे करून झालेली आहे. आणि किती सुंदर लुक आलाय पहा ब्लाऊजच्या स्लीवला. ही पण स्लीव पाहू शकता तुम्ही. आपले दोन्ही पण स्लीव एकदम छान शिवून झालेत. पहा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ ब्लाऊजचं डिझाईन पाहण्यासाठी नक्की जयश्री लेडीज टेलर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि सर्वात आधी माझे व्हिडिओ पहा. धन्यवाद.